माझे नाव कांतीला आनंदराव गाडवे, राहणार विडणी. उठलं साधारण 11-12 वाजता आपण सगळं नियोजन, पाणी, गुरांचं खाया, शेण पाणी करून आपण निवांत होतो. पण हे शेतीच्या ह्याच्यात काय होतंय, दिवसभर बी त्या शेतीत राबावं लागतं. या काय होतंय, आता वांग्याची कॅरेट म्हणा, टमाट्याची कॅरेट म्हणा, मिरची का म्हणा, काही गोष्टी करायचं म्हणलं का नाही तर ते दिवसभर आपल्याला त्या गोष्टीत त्यांच्या बरोबर, त्या बायकांबरोबर थांबणं किंवा काय गोष्टी राबणं, हे काय आता खरं परवडण्याची बाबत राहिली नाही. आणि आपण नेलं बाजारात की त्या बाजारात गेलं की त्या बाजारात सारखीच त्या मालाची हेटाळणा झाल्या होती. म्हणजे समाधान कुठं नाही. आता टमाट्याला आज दर आला या धरून चाला, किंवा कांद्याला दर धरून आला. आता गेल्या 2 महिन्यात कांद्याला दर होता 4 ते 5 हजार रुपये. बरोबर. पण आता किती आलाय, आता 1000 रुपयाने कांदा घेऊ शकत नाही. म्हणजे ही बाजारपेठेत कुठली गोष्ट समाधानकारक नाही, स्थिर बी नाही. म्हणून हे वाटतंय. पण आता हा व्यवसाय करताय, कधी लग्न आली घरातली किंवा पाहुण्या रावळ्याची, कसं असतं नियोजन? कसं ही सगळा व्यवसाय म्हणजे ही व्यवसाय बघत त्या लग्नाकडे लक्ष द्यावं लागतं. पाहुण्या रावळ्याचा कार्यक्रम आला, त्या पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमाला बी आपण जावं लागतं. पण ते किती लिमिटेड जायचं यायचं लगेच, त्या गोष्टीत आपण हे करायचं. म्हणजे की एवढं लक्ष देता येत नाही लक्ष द्या. मेहुणीचं लग्न असल्यावर कसं करायचं? मेहुणीचं लग्न असल्यावर काय गोष्टी काय करावं लागतात. मंडळीला म्हणायचं 2 दिवस बाबा त्यातनं जा, मी कसं तरी हँडल करतो म्हणा, पोषकापुरतं येतो. बर. म्हणजे सगळ्या अवघड गोष्टी आहेत. एवढं आपण ह्याला त्याग करतोय ह्या व्यवसायासाठी, पण तरी पण समाधानकारक दर नाही. बरोबर. म्हणजे की शासनाने या गोष्टीकडे कुठेतरी गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. काय वाटतंय, कुठला दर स्थिर असावा, किती दर स्थिर असावा, जेणेकरून हा व्यवसाय तुम्हाला म्हणजे की लोकांना पण त्याचा त्रास होणार नाही, तुम्ही पण फायद्यात राहील? कुठला दर वाटतोय? कसं वाटतंय, कमीत कमी 40 ते 50 रुपये दर राहावा. 40 का 50? 50 रुपये तर कमीत कमी दर राहावा. म्हणजे जर्शनच्या दुधाला, एचएफ गायच्या दुधाला. आणि तुम्ही असं की आपल्या म्हणजे शेतकरी ना कधीच भेसळ हा गोष्टीचा करत नाही. त्यांच्या गोष्टीत कधी म्हणजे लहान लेकरांना दूध जातं, त्यामुळे कधीच ह्या गोष्टीकडे शेतकरी असल्या गोष्टीला पडणार नाही. बरोबर. म्हणजे की एवढं शुद्ध दूध देऊन सुद्धा त्याच्या पदरी शेवटी निराशा बरोबर. आणि इतर भागामध्ये कोट्यावधी लिटर म्हणजे लाखो लिटर तुमचं बेसळीचं दूध तयार होते, पण त्याला कुठली तुमची वचक नाही आणि आपल्यालाच त्रास होतोय शेतकऱ्यांना. बरोबर. म्हणजे की कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्याला की दूध धंदा अजून तेजीत यावा, जनतेला पण चांगलं बेसळ मुक्त दूध मिळलं पाहिजे. कारण रोगराई पसरणार आहे भविष्यामध्ये या गोष्टीमुळे. बरोबर. तेच. आता कसं वाटतंय तुम्हाला, हा दूध धंदा, शेणखत कसं तुम्ही देताय किंवा शेणखताचा हिशोब? आता कसं होतंय माहितीये का, जेवढा चारा आपण गुरांना गायांना आणतोय तेवढ्या चाऱ्यात आपलं 3-4 हजार रुपयाला टेलर देतोय खताची. पण हे चाराच्या मापात आता तुम्ही विचार करा, हे चारा आपण जेवढा घालतोय तेवढं शेण काय निघत नाही. बरोबर. शेणाचं कसं आपण 4 हजाराला दिलं म्हणजे तिकडे 4 हजार रुपयाने 5 हजार रुपये ह्यानी आपलं गुंट्याने मका घेतोय. त्या पटीत मका घेतली की त्या पटीत आपल्याला खताचा आणि चाऱ्याचा मेळ बसत नाही. बरोबर. आणि चाऱ्याचा मेळ बसत नाही, मग ह्या कुठेतरी थोड्याशा गोष्टी अडचणीच्या गोष्टी तयार होतात. मग अडचणीच्या गोष्टी तयार झाल्या की मग आपण कसं म्हणतो, आला ह्या धंद्यात काय आपल्याला परवडत नाही, आपण ह्या धंद्याकडून धंदा सोडून द्या. पण आपल्याला त्या गोष्टीकडे बघत बसायचं नाही. त्या गोष्टीत आज परवडू किंवा ना परवडू, आज आपल्याला चाराने रुपयातलं चाराने परवडलं ना, चाराने बाजूला गेलं, 8 कसं ना कसं तरी आपण काय करून आपण बाजूला टाकू किंवा काय गोष्टी करू. पण आता ती परिस्थिती राहिलेल्या नाही. त्या का राहिलेल्या नाही? की अशी परिस्थिती की आपण 4 हजार रुपयाची मका घेतली, 3 हजार रुपयाने 4 हजारांनी खत दिलं. ते खतात किती मिळगत मिळते आणि चाऱ्यात किती मिळगत मिळते, त्याच्या हिशोबात काय गोष्टी चालवलंय असं म्हणजे. पण कांतीलालजी, ज्यावेळेस दर चांगला असतो, आता हे पडीचा दर समजून घ्या, पडीचा दर आहे, पण ज्यावेळेस जास्त दर असतो त्यावेळेस तुम्ही अशी ठराविक रक्कम बाजूला काढता का, किती सर्रासच बाजूला काढतो? म्हणजे कसं होतंय, आपल्याला गोळे बुशातनं किती राहतात, गोळे बुसा एकदम घेतला तर त्यातनं राहतात का पैसे, आपल्या खात्यातनं किती पैसे राहतात, आणि आपण कष्ट करून आपल्याला हाजरी किती पडते, दुधांच्या गायांची निगा किती राहते, या हिशोबात आपलं काढत राहे. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस फायदा जास्त मिळतो त्यावेळेस तुम्ही बाजूला काढून ठेवता का पैसे? नाही ना, रेग्युलर कसं चालेल तसं. मग आता अडचणीच्या काळात आल्या तुम्हाला जास्त ताण पडतो का? मग अडचणीच्या काळात आल्यावर आपण कसं आहे, आता पदरचे पैसे घालून काय, शेती असल्यावर पदरचे पैसे टाकून काय
गायांचा व्यवसाय आपला चालू ठेवायचा. एक वर्षाचं जर गणित काढलं शेड्यूल आपण 12 महिन्याचं, तर मग किती काळ धंदा परवडतोय आणि किती तोट्यात आहे, किती काळ? कसं आहे, 6 महिने असं 6 महिने तसं जात्यात. म्हणजे एकूण तिथंच येतंय, तिथंच मेळ बसतोय. आपण आता उन्हाळ्यात तुम्ही बारीक विचार केला ना, उन्हाळ्यात दर चांगलं राहतात दुधाला, दूध कमी असतं. त्यावेळेस त्या गोष्टीकडे बघत राहिलं तर मागला आपली गोष्टी सपाटच चालत राहते. मग आपण काय करणार, ह्याला पावसाळ्यात दर लयच पडू नये, मग चिखलाच्या अवधानातनं काय काय गोष्टी आपण धान्य म्हणजे गुरांचं खाया बिया काय गोष्टी आणायचं, किंवा माणसं मजुरीने आणून काय गोष्टी टाकून सगळ्या गोष्टीत आपण विचार करत करत एकत्र कॉमन सगळा विषय एका जागेवर आला पाहिजे. बरोबर. आणि राहत्यात का ना राहत्यात त्या गोष्टीकडे लय लक्ष देत राहायचं नाही, मग पण करत राहायचं. पण आता तुमचं शिक्षण तुम्ही 10वीतनच तुम्ही या व्यवसायाकडे वळाला, वडील गेल्यामुळे, तर आज तुम्हाला काय वाटतंय की बाबा नोकरी तुम्हाला चांगली वाटते का हा व्यवसाय? नोकरीपेक्षा 7 पटीने हे व्यवसाय चांगला आहे. पण आता तोट्यातच म्हणताय तुम्ही तर व्यवसाय. तोट्यात असला तरी पण कसं आहे की आज ना उद्या ती चांगले दिवस येतील, म्हणजे हा तोटा भरून निघतोय, भरून निघेल. आणि कसं होईल, चांगले दिवस बी येतील. आणि किती आपण विचार करत बसलो ना आपण की दुसऱ्याच्यात कामाला गेलो, बघा तिथं 500 रुपये मिळण्यापेक्षा आपण कमीत कमी आपण इथं 500 कसं बी आपलं निवांत सकाळी 6ला उठलो किंवा 5ला कुठे करून गुरांचं धारा पाणी शान पाणी काढून आपण 1 तास 2 तास झोपायचं. पण दुसऱ्याच्यात कामाला गेलो की कायमस्वरूपी हीच करत राहावं लागतंय. त्यांनी 6 वाजता सुट्टी करणार, आपण तोपर्यंत आपलं हाई ती गाडा ओढत राहायचा. बरोबर. मग त्यापेक्षा मग घरची मी म्हणतो आपल्याकडे थोड्या 10 गाया आहेत ना, तिथं 4 गाया करून आपलं चालू ठेवायचं. नोकरीपेक्षा चांगलं आहे का? नोकरीपेक्षा 7 पटीने चांगला आहे. काय सांगाल तरुणांना जे 12-15 हजारात नोकरीसाठी जातात लोक बाहेर? पोरं कसं होतंय माहितीये का, ज्याच्या घरी आता शेती नाही, ज्याच्या घरी काय गोष्टी नाही त्या, ते काय म्हणते की आता तरुण पोरांचं कसं या की तरुण पोरांचं आपल्याला राहणीमानी किंवा काय गोष्टी किंवा लग्न होत नाही ती, मग ह्या व्यवसायाकडे आपण करत बसलो, बघा तर ह्या व्यवसायाकडे करत बसलो तर ह्यात काय आपल्याला तथ्य नाही. आपण एकतर कर्जातनं काय गोष्टी करत राहतो, बरोबर. आणि कर्जातनं गोष्टी करत राहिलो की आपल्याला किती मिळत आहे किती नाही, त्यातनं मग ते राहिलं का नाही राहते, तर मग पगारातनं मग 15,000 मिळालं, त्यातनं आपण 2-5-6 हजार गेलं तर चैनी खायनीला गेलं तरी 5-6 हजार रुपये राहतात, आपलं मुख मजा करून आपलं तिथंच राहायचं. असं काय कायांचे म्हणजे असते उद्देश. पण आता तुम्ही विचार करा, एखादी धमक असते करण्याची, आज आपल्याला करायचीच, गायांचा गोटा करायचाच आहे, आपण चिखलात करू पायात कसं बी काय गोष्टी करून आणू, इच्छा आहे आणि ते करतच राहायचं. ते होणारच. बरोबर. म्हणजे की इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात कसं आहे, महत्वाचं कॉम्पिटिशन पाहिजे. म्हणजे करायची धमक आहे आपल्याला, ही केल्याशिवाय आपल्याला काय गोष्टी मिळणारच नाहीत. तुम्ही विचार करत बसला ना की आपण आपल्याला तिथं 15,000 पुण्यात मुंबईत पगार आहे बघा, पण त्या 15,000 काय मिळते किती राहते काय गोष्टी दिवस गेल्यानंतर जर वजाबाकी आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो आपण हाय तरुण परत वाटतं आपल्याला की आपण चांगल्या गोष्टी तिथं केल्या त्या, पण ही तशी रानात आलो का नाही की रानात आलो की ती मन रमत नाही. आपण हायला गया केल्या असत्या आमकं केलं असतं तर आपण लय प्रॉफिटला आता राहिलो असतो, पैसे भरपूर राहिले असतं आपल्याजवळ, आपण काय गोष्टी साठवून पैसे थोडाफार तरी आपल्याजवळ राहिला असता. पण ह्या गोष्टी आता तरुण पोरांना ह्या गोष्टी अजून काय अनुभव होते नाही, त्यांना फक्त चकाचोंदवाली मजा पाहिजे. पण काही दिवस गेल्यानंतर पश्चाताप होतो. बरोबर. तर म्हणजे आज भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं या व्यवसाया संदर्भात? भविष्यातलं कसं आहे की हाही व्यवसाय चांगला ठेवायचा आणि हाय व्यवसायाला आपलं वाढवत काय गोष्टी ह्या का मिळू नाही तर ना मिळू, पण हाही व्यवसायात आपली शेती बघत आपला व्यवसाय टिकून ठेवायचा. किती लिटरच्या गाय आहेत तुमच्याकडे? साधारण आपल्याकडे 20-22 लिटरच्या गाय आहेत. आणि किती दिवसाचं दुधाचं कलेक्शन किती आहे आपले? सकाळी 70 आणि संध्याकाळी 70 आहे. म्हणजे 150 लिटर पर्यंत दूध आहे. किती आता वजाबाकी केली असेलच तुम्ही पगारात, आता किती राहते, किती नुकसान? कसं आहे, साधारण तुम्हाला सांगतो बारीक विचार केला तर ना आपल्याला 15,000 रुपये दुधाचा पगार निघाला बघा. 15,000 रुपये निघाला तर त्यातनं 5-1,000 रुपये राहिले ना सगळं वजा जाता, किंवा आपली हजेरी निघाली तरी भरपूर 10 दिवसात. म्हणजे 15,000 तुम्हाला महिना पगार मिळाला तर घरी बसून चालतंय. पण ज्यावेळेस दुधाला दर वाढेल त्यावेळेस हे चित्र वेगळं असेल. दुधाला दर वाढेल त्यावेळेस आपलं खुशीत दिवस असतील, म्हणजे मजेत दिवस असतील. म्हणजे नोकरीपेक्षा कधी पण चांगलं. आणि निवांत तुम्ही घरच्या लोकांच्यात राहून
सगळं आरोग्य चांगलं राहतंय सगळ्या गोष्टी. आणि घरचं खाया ती घरचं खाया. बाहेर जेवढं तुम्ही कुठं कामाला जाताल किंवा काय, बाहेरची भाजी घेऊन यायची, तेवढी भाजी तयार करायची, ती खायची, आणि सारखं दूषित वातावरणात राहणार हो आपण. मानसिकता पण खराब होणार. आणि तिथं असं काय अशा परिस्थिती होणार, आपण सकाळी 9ला कामाला गेलो, मी संध्याकाळी किती वाजता येतो ह्याची काय गॅरंटी नाही. आणि रस्त्याने काय अडचणी, काय गोष्टी, हे मजेत दिवस आहेत. आपलं खायचं, निवांत राहायचं, आपल्या ज्या दिवशी व्हायना त्या दिवशी आपलं विश्रांती घ्यायची. बरोबर, नक्कीच. तर म्हणजे की एकंदरीत तुमचा हा विषय सगळा प्रेरणादायी ठरेल आपल्या तरुण दुग्ध व्यवसाय जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल शब्दांचं तुम्ही मूल्यांकन केलं आपल्या दुग्ध व्यवसायाचं, आणि तरुण मित्रांना एक उत्साह दिला की काही जरी झालं तर हा व्यवसाय टिकवायचा आहे आणि हा करतच राहायचा व्यवसाय. तर हा एक खूप मोठी इच्छाशक्ती आहे, आणि ह्या इच्छाशक्ती आपल्याला मुलांनी अवश्य करावा. हा नक्की. तर म्हणून कांतीलालजी, आपण जो अनमोल वेळ दिला, अनमोल विचार आपल्या शेतकरी मित्रांना दिले, त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्सच्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.